शापित गाव या कथेत घडून आलेले एक थरारक प्रवास, त्या प्रवासात लपलेले रहस्य, एक आई जी तिच्या मुलीच्या खुनाचा बदला घेते, एक सुंदर असलेलं गाव. आता त्या गावाची ओळख शापित पडक गाव झाली. भय, थरार, अनुभव, लव्ह स्टोरी, खूप काही वाचायला मिळेल. राकेशने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉबसाठी प्रयत्न केले होते, पण जॉब मिळाला नाही. परत घरातली जबाबदारी, स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा असं त्याला वाटत होतं. पण काय करावं? घरच्यांना जवळ पण असेल आणि काम पण नसेल. मग राकेशने एक टॅक्सी विकत घेतली. जवळजवळ चांगलाच धंदा सुरू झाला होता. राकेश टॅक्सी ड्रायव्हर, वडील संजय, आई सरिता, पत्नी अश्विनी आणि वेळेनुसार बदलणारी पात्र. प्रवास भाग 4 पासून भूतकाळ घडलेले एक रहस्यमय थरारक भय कथा. राकेशला आज खूप कमी प्रवासी भेटत होते. उन्हाच्या कडाक्यामुळे सहज लोक प्रवास टाळत होते. आज पाहिजे तसा राकेशचा धंदा झाला नव्हता. राकेशचं शर्टच्या खिशाकडे लक्ष जात. पैसे परत मोजले जात. फक्त 300-400 रुपये जमा झालेले होते. घरी परत जाण्याचा विचार त्याच्या मनात येत होता. संध्याकाळचे 6:45 झाले होते. त्याचं मन पुन्हा बोलू लागलं, घरी जाऊन पण काय करणार? थांब अजून 1-1.5 तास, मग जा. तितक्यात राकेशच्या मित्राने आवाज दिला, ए राक्या, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आज. घरी ये. मला बाकी काही माहीत नाही, तू ये. मी जातो आता, खूप वेळ झालाय. अजून केक पण घ्यायचा आहे. बरीच कामं आहेत मला. तसा राकेश, हो जा, येतो मी. माझ्याकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा दे. येतो, जा तू. राकेशला 7 केव्हा वाजले ते कळालं नव्हतं. अजून अर्धा तास थांबून मग घरी जाऊ स्वतःशीच बोलत होता. मण्याच्या मुलीच्या वाढदिवसाला गेलो नाही तर मण्या खूप भांडेल. गेलो तर माझ्या बायको कटकट बघत बसावी लागेल. स्वतःने कपाळावर हात मारला होता. राकेशला आज खूपच कंटाळा येत होता. खिशातून 20 रुपये काढले. शेजारी असणाऱ्या टपरीवरून सिगारेट घेतली आणि सिगारेटचे झुरके ओढायला लागला. सिगारेटने त्याचं डोकं अगदी शांत झालं होतं. थोडं फ्रेश पण वाटायला लागले होते. चला निघू आता, राकेश स्वतःशीच बोलू लागला. राकेश गाडीजवळ पोहोचला होताच तितक्यात काका असा कुणीतरी राकेशला आवाज देत होतं. मागे वळून बघताच मागून कुणीतरी धावत पळत येत होतं. बघितलं तर 17-18 वर्षाचा मुलगा. काय रे, काय झालं? कुठे जायचंय? असं राकेश बोलत होता. धापा टाकत खिडनोरी असं तो मुलगा बोलत होता. अरे पण ते तर खूपच लांब आहे. मी त्या रस्त्याने जात नाही. काका चला ना, एकट्याला कुठे घेऊन जाऊ? आणि मला परवडणार पण नाही. रात्र होईल आता. अहो काका, बहीण पण आहे माझी. निरागस होऊन तो मुलगा बोलत होता. कुठे आहे तुझी बहीण? ती बघा येते. हातात बॅग, पिशवी वगैरे घेऊन येताना राकेशला दिसली. अरे, खिडनोरी बस येते ना रोज. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्याच का गेला नाहीस तू?
अहो काका, खिडनोरी बस आली नाही. मी बस डेपोला कॉल केला होता. बस खराब झाली आहे, आज नाही येणार. काहीतरी करा ना काका. तसा राकेश, बरं थांब, एखादा गाडीची वाट बघू. नाहीच भेटली तर मी सोडून देईल दोघांना. मग तर झालं. हो चालेल. गाडीची वाट बघता बघता 8 वाजत आले होते. राकेश विचारत होता, रोज मी इथेच असतो, तुम्हाला या पहिले कधी बघितलं नाही. तसा तो मुलगा, अहो काका, हॉस्टेलला असतो ना दोघं. ये जा करायला परवडत नाही ना, मग हॉस्टेल बरं. आणि आज सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या, म्हणून घरी. तो मुलगा चेहऱ्यावर हास्य ठेवून बोलत होता. खूप वेळ होत आला होता. खिडनोरी जाणारी एक पण गाडी येत नव्हती. तसा राकेश बोलतो, बरं गाडीत बसा, निघू आता. मला पण वेळ होईल बघ तिकडून परत यायला. तसं दोघांनी बॅग वगैरे गाडीत ठेवल्या आणि गाडीत बसून, चला काका. आणि धन्यवाद काका. का रे धन्यवाद? माझं काम आहे ते, त्याच्यावर तर माझी रोजी चालते. तरी पण काका, स्मित हास्य ठेवून तो मुलगा बोलत होता. खिडनोरी साधारण 35-40 किलोमीटर असेल. मेन हायवे गेला का तिथून परत 25 किलोमीटर डोंगर दऱ्यात असणारे एक ग्रामीण भागातील गाव. सुनाट परिसर, एक गाव. इथे तर एक गाव बऱ्याच अंतरावर. सहसा रात्री तर गाड्या सुद्धा जास्त दिसणार नाही. फक्त डांबरी रस्ते, गर्द झाडी, एक अर्धा घर. सर्व परिसर राकेश फिरला होता. एक दाट जंगलामुळे रात्री एक जंगली प्राण्याची भीती. पण आज राकेश पहिल्यांदाच गाडी रात्रीच्या खिन्नोरी मार्गाने चालवत होता. काका, गाणे लागतात का गाडीत? हो ना, लागतात की. रेडिओ FM आहे, लावा ना. कंटाळा येतोय म्हणून बघ, तुला ऐकावं वाटेल ते लाव. त्याची बहीण खूप दमली असते, तशीच गाडीत झोपून गेली होती. काका, अजून किती वेळ लागेल खिडनोरी यायला? 1.5 तास बस. मग आलं तुमचं गाव खिडनोरी. घरचे वाट बघत असणार ना दोघांची? हो काका, खूपच. कॉल केला होता, येतो असं, पण वाटच बघत असणार. मस्त रेडिओ FM वर गाणी चालू होती. राकेश मनात गाणी गुणगुणत गाडी चालवत होता. खिडनोरी गाव अजून यायला 10 किलोमीटर बाकी होते. रेडिओ FMचे रेंज सारखी ये जा करायला लागली होती. सहसा गावाकडे असंच असतं. एखाद्या ठिकाणी रेंज येते तर एखाद्या ठिकाणी रेंज येत नाही. 9:30 वाजले होते. तितक्यात राकेशच्या मोबाईलची रिंग वाजली. बघितलं तर बायकोचा फोन. खिडनोरी जातोय, तिला सांगायचं राहून गेलं होतं. मनातल्या मनात राकेश नाराजी व्यक्त करत होता. खूप बोलेल आता, काही खरं नाही. कॉल उचलत हॅलो अश्विनी, अहो कुठे आहात? किती वेळ अजून? काय चाललंय तुमचं? मला काहीच कळत नाही. जेवणाची वेळ झाली, घरी निघून यायचं. राकेशने तिचं बोलणं शांत ऐकून घेतलं. त्यानंतर, ऐकून तर घे माझं, येतोय मी थोड्या वेळात. थोडा वेळ लागेल, गाडी चालवतोय. आणि हो, तुम्ही जेवण करून घ्या, मी येईल 2-3 तासात. अश्विनी म्हणते, तुम्ही ड्रिंक वगैरे केली का? कुठे आहेत? अगं दारू वगैरे नाही, खिडनोरी जातोय. छोट्या मुलांना थोडा मोठ्या आवाजात अश्विनी, खिडनोरी इतक्या रात्री?
तसाच कॉल कट झाला. रेडिओ FM चा आवाज खरखर खरखर करायला लागला होता. म्हणजे नेटवर्क गेला होता. इतके टॉवर असताना पण प्रॉब्लेम यायचाच. विद्युत केंद्रातून लाईट बंद केली की रेंज गेली समजायचं. कोणाचा कॉल होता काका? बायको राकेश स्मिथ हास्यात येऊन बोलत होता. आता खिडनोरी गाव यायला अगदी 1-2 किलोमीटर बाकी होता. 10-25 वाजले होते. अंतर खूप वाढतोय असं राकेशला वाटत होतं. तसं काहीशा वेळेत खिडनोरी गाव येणार होतं. गाडी थांबवा काका. तशी राकेशने गाडी थांबवली. तसे दोघे उतरले. धन्यवाद काका. घ्या पैसे. पैसे घेत घर कुठे आहे? अजून खिडनोरी गाव यायचं बाकी आहे ना. ते बघा, ती लाईट दिसते ना, तिथेच आमचं घर आहे. सुनसान परिसरात भुरकट लाईट दिसत होती. त्यांना कोणीतरी व्यक्ती घ्यायला येऊन थांबलेला होता. तसं ती व्यक्ती राकेश जवळ येऊन भाऊ हा बोला. ती व्यक्ती राकेशला बोलायला लागली. जा लवकर, खूप उशीर झालाय. इथून कळनेरीपर्यंत कुठेच गाडी थांबवू नकोस. तसं चरकन राकेशच्या अंगावर काटा आला. का असं बोलून राकेश प्रश्नचिन्ह केले. तू नवीन ड्रायव्हर आहेस का? तसा राकेश नाही. म्हणजे हा परिसर सर्व ओळखीचाच आहे, पण इकडे कधी रात्री येण्याचा प्रसंग आला नाही. ती व्यक्ती बरं ठीक आहे, तुला सांगितलं तर कर असं म्हणून ती व्यक्ती राकेशला जवळून गेली. खिन्नोरीपासून कळनेरी अजून 15 किलोमीटर अंतर बाकी होता. राकेशला भीती वगैरे वाटत नव्हती, कारण त्याला या असल्या गोष्टींवर जास्त विश्वास नव्हता. काहीही दंतकथा असतात, ही लोक विश्वास ठेवतात, मनात विचार करत होता. राकेशने त्या माणसाला बोलण्याकडे दुर्लक्ष केले. कुणी सोबती भेटेल का हेच बघत गाडी चालवत होता. रात्रीचा प्रवास एकट्याला परवडत नाही. कधी डोळा लागेल त्याचा पत्ता लागत नाही. मध्ये अपघात घडतात असं राकेश मनात विचार करून गाडी चालवत होता. राकेशचे मन अगदी उदास झालेले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्याला मोकळा दिसत होता. साईड मिररमध्ये सारखा लक्ष जात होतं. गाडीवरचं नियंत्रण सुटतो की काय असं वाटत होतं. पण घरी लवकरच पोहोचावं म्हणून मोकळा चांगला रस्ता दिसला की राकेश गाडीचा स्पीड वाढवत होता. परत राकेशच्या मनात निगेटिव्ह विचार यायचा. ब्रेक फेल तर नाही होणार ना? का असं होतंय? सिगारेट ओढल्याशिवाय डोकं ठिकाणावर येणार नाही. राकेश तसा सिगारेटचा पॅकेट शोधायला लागला, पण सिगारेटचा पॅकेट नव्हता. टपरीवरून त्याने एकच सिगारेट घेतली होती. खरंच तू ना बायकोला खूप घाबरतो, राकेश स्वतःशीच बोलत होता. सिगारेट ओढल्याचा मोह त्याला आवरला जात नव्हता. काय करावं, जाऊ दे असं म्हणून गाडी चालवू लागला. अजून कळनेरी यायला 2 किलोमीटर बाकी असावे. त्याला रस्त्याच्या कडेला जवळच शेकोटी पेटलेली दिसली आणि तिथे एक म्हातारा कशाचे तरी झुरके ओढत होता. त्याच्या बारीक बारीक जाळ्याच्या ठिंग्या हवेत उडताना दिसत होत्या. कुणीतरी दिसलं आत्ताशी. लाकडे वगैरे तोडायला आला असणार. रात्रीच्या लोक लाकडं तोडतात, विकतात ना. जिकडे तिकडे
दिवसाची सांगाची झाडं असा राकेश मनात विचार करत होता. तशी राकेशने तिथे गाडी थांबवली. त्याचं घड्याळाच्या काट्याकडे अजिबात लक्ष गेलं नाही. त्या म्हाताऱ्याच्या अंगावर पांढरा शुभ्र कपडा. तो म्हातारा राकेशला म्हणाला, "ए बस, तापून घे जरा. थंडी वाजली असणार." "नाही, खूप गरम होतंय." "कुठे थंडी आहे?" पण राकेशच्या मनाची इचलबिचल काही कमी होत नव्हती. तिथे इतकी शांतता होती की दोघांचा आवाज त्या जंगलात घुमंड डबल ऐकायला येत होता. म्हातारा राकेशला विचारू लागला, "मग ओढणार का?" चिली म्हातारा झुरके ओढत बोलत होता. राकेश, हो पण हे नाही बिडी वगैरे." म्हातारा त्याच्या जवळ असणाऱ्या झाडाच्या पानात तंबाखू टाकून ते गोल वाळून राकेशच्या हातात दिली. "घे, डोकं शांत होईल तुझं." राकेशने 1-2 सुरके ओढत, पण अचानक कसला तरी भास झाला. खिडनोरीचा व्यक्ती जे बोलला होता ते राकेशला आठवू लागलं होतं. यांना कसं कळलं? माझं डोकं. राकेशला थोडं वेगळंच भास झाला. राकेशच्या अंगावर काटा उभा राहिला होता. मनातल्या मनात, हा व्यसनी रानवा तर नाही? हा मला पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल तर नाही ना करून देत? क्रमशः रानवा म्हणजे एक भूत. ते चांगलं किंवा वाईट असतं? भाग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग लवकरच येणार आहे. स्टोरी ऐकल्याबद्दल धन्यवाद.